मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला बोट नेक म्हणजे 3 इंच 4 इंच गळा असतो, त्यावेळी पाठीमागचा 3 इंच आणि 4 इंचचा गळा असतो त्यावेळेला बोट नेक असं म्हटलं जातं. आणि पुढच्या बाजूला सुद्धा कमी गळा असतो, म्हणजे 3 इंच 4 इंच गळा असतो त्याला सुद्धा बोट नेक असं म्हटलं जातं. पण बोट नेकसाठी पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग वेगवेगळा कट करायचा असतो. आता कटिंग चालू करण्यापूर्वी किंवा ड्राफ्टिंग चालू करण्यापूर्वी मला एक तुम्हाला सांगायचं आहे, शिवणकाम हे असं आहे की त्याला प्रॅक्टिस भरपूर लागते आणि वेगवेगळ्या मापाची वेगवेगळ्या प्रकारची ब्लाऊज तुमच्याकडून शिवली गेली पाहिजेत. आणि जर चुकलं असेल तर ते का चुकलं आणि त्यानंतर आपण कसं त्याचं व्यवस्थित करता येईल हेच जर समजायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. आणि मेजरमेंट फार महत्त्वाचे आहे. तर बघा, मी आज तुम्हाला छाती 36 असलेली 4 इंचच्या गळ्याची किंवा 3 इंचच्या दोन्ही पण सांगणार आहे, त्यालाच बोट नेक असे म्हणतात. पण आता 4 इंचपर्यंत गळा म्हणजे कसे थोडा वरच असतो भरपूर, आणि डीप नेकला कसा 8च्या खाली असतो, त्यामुळे डीप नेक असं म्हणतात. आणि पॅक नेकला 4च्या वरती 4 इंचपर्यंत पॅक नेक असं बोलला जातो त्याला. तर पॅक नेकसाठी फॉर्म्युले असतात काही, म्हणजे भरपूर काय विचार करू नका, फक्त या पद्धतीने कट केला तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट होऊन जाते. कारण मी या पद्धतीने शिवलेले आहेत कस्टमरचे ब्लाऊज आणि त्यांचे परफेक्ट आलेले आहेत आणि त्यांना आवडलेलं आहे. आता छाती 36 आहे, शोल्डर 15 हे मी बॉडीवरून घेतलेलं, म्हणजे अंगावरून घेतलेली, शरीरावरून घेतलेलं माप आहे. आणि कमर आहे 33 आणि मुंडा खोली पूर्ण राऊंड आहे 17. आता ही बाजूला लिहिलेलं आहे ते मला कटिंग करण्यासाठी लागणारी माप आहे. छातीचा मला 4था लागतो, आपल्याला माहिती छातीचा 4था लागतो. आणि ही छाती जी आहे ती अप्पर चेस्ट म्हणजे काय, जिथं फुगीर भाग नाही आपला वरचा भाग, आणि जिथं फुगीर असतो त्याला फुल बस्ट असं म्हणतात. शोल्डर आहे 15, पूर्ण शोल्डर आहे 15, कमर आहे 33, त्याचा 4था 8.25 आणि मुंडा खोली आहे त्याचा निम्मा 8.5. तर चला आपण सुरुवातीला कटिंग करूया. आता इथं मी एक लाईन काढून घेतलेली आहे, ती कशासाठी, जर तुम्हाला पाठीमागच्या बाजूला हुक करायचे असतील तर त्याच्यासाठी मी अर्धा इंच ही लाईन घेतलेली आहे ऑलरेडी. जर करायचे नसतील तर काही घ्यायची जरूरत नाही, पण मी तुमच्या माहितीसाठी घेतलेली आहे. तर बघा, आता आपण 3 इंचचा सुरुवातीला काय करायचं आहे, 3 इंचचा गळा कितीही इंचाचा असतो त्यासाठीही आपल्याला 2.5 इंच हे इथं कॉमन ठेवावं लागतं. तर 3 इंचच्या गळ्यासाठी काय करायचं असतो, शोल्डरचा निम्मा घ्यायचा असतो, आणि त्याच्यातून पाव इंच मायनस करायचं असतं. म्हणजे आता आपलं शोल्डर किती आहे, 15 आहे, त्याचा निम्मा होतो 7.5 आणि मायनस पाव इंच म्हणजे किती 7.25. हे झालं तुमचं परफेक्ट शोल्डरचं माप. आणि इथं आपल्या 2.5 इंचची मान असते म्हणून ही 5 इंचची मान असते म्हणून ही 2.5 इंच सर्वांसाठी सेम. आता इथून काय करायचं असतं, शोल्डर डाऊन घ्यायचं असतं. शोल्डर डाऊन किती म्हणजे आता इथून आपल्याला हा जो शोल्डरचा निम्मा घेतलेला आहे तिथून शोल्डर डाऊन म्हणजे इथून खाली मापं टाकायची असतात. आता 3 इंचच्या गळ्यासाठी आपण पाऊण इंच शोल्डर डाऊन घेणार आहोत. जसा तुमचा गळा डीप होत जाईल तसं हे शोल्डर डाऊन पाव इंच वर होत जातं. आणि एकदम डीप असेल तर मग हा या बाजूला शोल्डर डाऊन होत जातं. ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल. आता सुरुवातीला फक्त बघा 3 आणि 4 इंचचा, मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल 5 आणि 6 इंचचा गळा असेल तर शोल्डरमध्ये काय फरक होतो, शोल्डर डाऊनमध्ये किती फरक होतो. त्यानंतर 8-9 असेल, 10-11 असं सिक्वेन्स वाईज आपण जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत चला आणि त्यानुसार स्टेप बाय स्टेप कटिंग करत जावा. तर इथं मी घेणार आहे पाऊण इंचचं शोल्डर डाऊन, इथे झाला माझा पाऊण इंचचा हा पॉईंट. आणि इथून जो आपण 2.5 इंचचा
गळा रुंदीचा जो घेतलेला आहे तिथून आणि हा शोल्डर डाऊनचा पॉईंट इथं अशी आपण इरकी लाईन होऊन जाते, त्याला म्हणायचं शोल्डर डाऊन. हा प्रत्येकासाठी सेम असतो, पण काही जणांचं शोल्डर एकदम म्हणजे बॉडीवर मेजर घेतलं तुम्हाला कळलं पाहिजे की शोल्डर कसे आहेत. काही जणांचे शोल्डर वर असतात, काही जणांचे एकदमच खाली असतात. त्यावेळी काही वेळेला 1 इंच, काही वेळेला 1.5 इंच. कॉलरच्या ब्लाऊजसाठी आपण 1.5 इंचचा शोल्डर डाऊन घेतो, कारण 2 इंचचा गळा असतो कॉलरच्या ब्लाऊजसाठी. ते मी पुढेच तुम्हाला सांगून जाईल. आता सुरुवातीला फक्त बघा 3 आणि 4 इंच, म्हणजे आता जो ट्रेंडिंगमध्ये बोट नेक आहे त्याच्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगत आहे की 1.5 इंच डाऊन करायचं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, इथून आता मुंडाखोली घ्यायची आहे. आपल्याला माहित आहे मुंडाखोलीची हा छातीचा 6वा भाग असतो, छातीचा 6वा भाग असतो. पण बोटनेकसाठी 3 इंचच्या गळ्यासाठी आणि 4 इंचच्या गळ्यासाठी पॅकनेक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तर बघा, जर तुमची छाती 28 ते 31 म्हणजे 28, 29, 30, 31च्या दरम्यान असेल तर 6व्या भागामध्ये 1.25 इंच ॲड करायचा. त्यानंतर 32 ते 44, 32 पासून ते 44 पर्यंत असेल तर 6व्या भागामध्ये 1 इंच ॲड करायचा. आणि 45च्या पुढे असेल तर अर्धा इंच, म्हणजे 1.25 इंच, 1 इंच आणि अर्धा इंच असा ॲड करत जायचा. आता आपला 32 ते 44मध्ये नॉर्मली जास्तीत जास्त ब्लाऊज एवढेच असतात, फक्त बारीक म्हणजे जास्त अशा बारीक बायका असतात त्यांचं 30 पर्यंत असू शकते. पण नॉर्मली आपण 32 ते 44च ब्लाऊज असतात जास्तीत जास्त. म्हणजे मी ज्या शिवलेत ते 32च्या पुढते आणि 40च्या आतली शिवलेले आहेत. तर छातीच्या सव्यामध्ये 1 इंच ॲड करायचा. आता हे आपल्या शोल्डर डाऊनपासून छाती आहे त्याचा 6वा भाग येतो 6, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे, त्यामुळं 7 आलेलं आहे. आणि इथं जेवढं आपण घेतलेलं आहे 7.25 तेच इथं तेवढं सरळ लाईन येण्यासाठी आपण पॉईंट मारून घ्यायचं आहे. आणि ही एक सरळ रेषा काढून घ्यायची आहे. अशी सरळ रेषा ही उभी. आणि हे आपलं आता इथं झालं छातीची रेषा. ही असा ठेवत चला म्हणजे बरोबर सरळ लाईन. छातीची रेषा. आता इथं छातीचं माप टाकायचं आपल्याला. आपल्याला माहिती आहे छातीचं माप टाकताना इथे आपण चौथा भाग येतो छातीचा. 36 साईडच्या छातीचा चौथा भाग आहे 9. पण पॅकनेक गळा म्हणजे 3 ते 4 इंचच्या गळ्यापर्यंत आपण या छातीच्या चौथा भागामध्ये लुझिंग ॲड करायचं असेल. लुझिंग म्हणजे किती, 1.25 इंच लुझिंग ॲड करायचं असते. म्हणजे ब्लाऊज आपल्याला एकदम टाईट बसून येईल, फिरतं व्हावं ब्लाऊज, अंगात घातल्यावर फिरतं व्हावं म्हणून हे झालं तुमचं 1.25 इंच ॲड. इथं आले लक्षात, छातीचा चौथा अधिक 1.25 इंच हे सर्वांसाठी सेम. जे काही तुमची छाती असेल त्याच्यामध्ये बोटनेक शिवताना 1.25 इंच तुम्ही कंपल्सरी ॲड करा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे इथून पूर्ण उंची अधिक 1 इंच 14 उंची आहे ब्लाऊजची आणि 15 मी घेणार आहे. इथे झाली तुमची कमरेची रेषा. आपली कमर आहे किती, 33चा चौथा भाग येतो 8.25 काय असेल ते तुमचं घ्यायचं इथं. आणि त्याच्यामध्ये 1 इंचाचा टक्स, हा 1 इंचाचा टक्स. हे झालं तुमचं परफेक्ट माप. आणि ही झाली तुमची फिटिंगची रेषा, परफेक्ट फिटिंगची रेषा. त्यानंतर तुमचं जे काही शिलाई मार्जिन असेल ते इथं पुढे आपल्याला ॲड करायचं आहे. हे झालं आपलं शिलाई मार्जिन. आता काय करायचं आहे, बॅक क्रॉस म्हणजे काय, हे जे शोल्डर असतात डायरेक्ट आपण इथं शोल्डर दिलं तर इथं काय चून पडण्याची शक्यता असते. तर इथं काय करायचं आहे आपल्याला,
बॅक क्रॉस घ्यायचा आहे. हा बॅक क्रॉस किती घ्यायचा नेहमी पाठीमागच्या भागाला, त्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. एक तर ह्याचा निम्मा घेऊन इकडे अर्धा इंच करायचं, किंवा आपल्याला हा जो अपर चेस्ट आहे, अपर चेस्टचा 8वा भाग घ्यायचा, त्याच्यामध्ये 2.25 ॲड करायचं. आता 8वा भाग कसा घ्यायचा, कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करत बसायचा नाही. एक सोपी पद्धत सांगतो मी तुम्हाला. इथं आपण घेतलेला होता छातीचा 4था भाग हा, आणि इथं 1.5 इंच लुझिंग ॲड दिले. हा 4था भाग घ्यायचा 9. हा 4था भागाचा निम्मा होतो आपल्याला 8वा भाग. इथं झाला हा 8वा भाग, आणि या 8व्या भागमध्ये 2.25 ॲड करा. इथून 2.25 ॲड करा. इथं ह्याला पॉईंट इथं, आणि इथून अशी ही क्रॉस रेषा काढून घ्यावी. आणि आर्म होल कर्व घ्यायचा असा, आणि अशा पद्धतीने ठेवायचा, आणि हा इथं असा गोलाकार आकार काढून घ्यायचा आहे. हा झाला तुमचा मुंडा खोलीचा कर्व. इथून जर बघितलं हे, तर हे आपलं 1.25 इंचचं नेहमी माप होतं. हा क्रॉस हे आर्म होलच्या मदतीने काढला तर तुमचा नेहमी हा 1.25 इंचचा होऊन जातो. इथपर्यंत समजलं. इथं काय करायचं आहे, 3 इंचच्या गळ्यासाठी शोल्डरचा निम्मा वजा 1/2 इंच, त्यानंतर 36ची साईज असल्या मुंडा खोलीचा 6वा भाग अधिक 1 इंच, इथं छातीचा 4था अधिक 1/2 इंच, बॅक क्रॉस अपर चेस्टचा 8वा भाग अधिक 2.25 इंच. हे सर्वांसाठी सेम असणार आहे, 3 इंच आणि 4 इंचच्या गळापर्यंत. जर तुमची गळा उंची 3-4 असेल, किंवा त्यालाच म्हणायचं बोट नेक असेल, तर हे सगळ्यांसाठी सेम असेल. 1 इंच 2 इंचसाठी सुद्धा सेमच आहे. 1, 2, 3, 4 1 ते 4 इंचपर्यंत अप्पर चेस्टचा 8वा भाग अधिक 2.25 हे पाठीमागच्या भागासाठी एवढं सेम असणार आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, शोल्डर जेवढा पाहिजे, काही जणांना 3 इंचचा, काही जणांना 2 इंचचा पाहिजे असतो, काही जणांना एकदम कमी शोल्डर पाहिजे असते. जर 2 इंचचा पाहिजे असेल तर त्यांना 3 इंच घ्यायचं. जर 2.5 इंचचा पाहिजे असेल तर 3.5, 1 इंच ॲड करत जायचं शिलाई मार्जिन. इथून अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच. आता इथं आपण 2.5 ठेवूया, म्हणजे इथे किती येणार 3.5. ही काय तुमची जी काय असेल ती रुंदी असणार आहे. इथं काय मोजून घ्यायचं नाही 3 इंच 4 इंच असं जी काय येईल ते. आणि इथून आपल्याला काय घ्यायचं, आता गळ्याची उंची किती येणार आहे 3 इंच, आणि हा 3 इंचचा बॉक्स करून घ्यायचा आहे. आणि इथून एक अर्धा इंच सोडायचा, आणि इथून आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने, किंवा असा जरी केला तरी चालतं. आपण असा देऊन घेऊया. हे झालं 3 इंचच्या गळ्यासाठी. आता 4 इंचचा जर गळा असेल तर एक सोपी ट्रिक सांगतो. जे काही तुमचं हे शोल्डर 4 इंचचं आहे, त्याचं काय करायचं, 1/2 इंच मायनस, किंवा शोल्डरचा निम्मा घ्या, त्याच्यातून अर्धा इंच मायनस करा, म्हणजे 7.5 आहे तर 7 करा. माझे किती येणार, इथे 7ला येणार, इथे येणार हा पॉईंट. आणि शोल्डर डाऊन सुद्धा 1/2 इंच केलेला आपण. आता इथे किती करायचं आहे, अर्धा इंचाला 1 लाईन, फक्त एकच लाईन आपल्याला कमी करत जायचं, 1 लाईन कमी करायची, आणि मग इथून परत उंची टाकायची आहे 7, म्हणजे 1 पॉईंट हा वर येऊन जाईल तुमचा. बाकी सगळं सेम राहणार. अशा पद्धतीने हा इथे येऊन जाईल. तुमचा गळा येईल इथं 4. आता मला इथे 2 इंचचं पाहिजे, तर त्यावेळी मी काय करणार, 3 इंचला मार्किंग करणार. आणि माझी गळा रुंदी किती आहे, गळा उंची 4 आहे, त्यामुळे इथून मी 4 इंच घेणार आहे अशा पद्धतीनं. आणि इथं मी आता हा गळा देऊन घेणार. इथं आकार द्यायचा आहे असा, किंवा असा जरी दिला तरी चालतो. इथून हा इथपर्यंत स्ट्रेट द्यायचा आहे, आणि इथून मग आकार देऊन घ्यायचा आहे.
त्यानंतर आता इथं काय करायचं, ही तुमची चेस्टची लाईन येणार. बाकी सगळं सेम आहे असं बॅक क्रॉस, छातीचा निम्मा, चौथ्या भागाचा निम्मा घ्यायचा इथं, म्हणजे 8वा भाग झाला अप्पर चेस्टचा, अधिक 2.25 आहे असं हे पॉईंट येणार आहे इथं. इथून क्रॉस काढून घ्यायचा आणि असा सेम मुंडाफुलीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि ब्लाऊज कटिंग पाठीमागचा भाग करा. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे आपण, जर गळा उंची 5 इंच आणि 6 इंच असतील तर शोल्डर किती घ्यायचा, फक्त तो आपले शोल्डर डाऊनमध्ये फरक होत जाणार आहे, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. इथं आपला व्हिडिओ संपवूया. थँक्यू.